नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मेट्रो मार्गिका 9 प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती. ठाण्यात पहिल्यांदाच कोकणची लोकधारा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव. आणि ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्य नगर सावरकर नगर परिसरातील बेवारस वाहनावर कारवाई. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कंत्राटदार मेसर्स विजया कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर अतुल विखनकर यांनी बेकायदेशीररित्या वॉल्वमॅन गणेश चव्हाण यांना कामावरून कमी केलं होतं. त्या प्रकरणी गणेश चव्हाण यांनी श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार उपायुक्त ठाणे यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. समेट अधिकारी यांनी समेट घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाल्यानं सदर प्रकरण लेबर कोर्टात दाखल झालं असतानाच मध्यंतरीच्या काळात ठेकेदार यांनी गणेश चव्हाण यांना कामावर हजर करून घेतलं. मात्र कामावरून कमी केलेल्या कालावधीचा वेतन मोबदला दिला नसल्यानं लेबर कोर्टानं 20 एप्रिल 2019 ते 3 मार्च 2021 या कालावधीचं वेतन अदा करण्याचे आदेश निर्गमित केले होते. मात्र ठेकेदार यांनी या आदेशाची अंमलबजावणी न केल्यानं आता रुपये 3,74,348 इतकी रक्कम वसूल करून संबंधित कर्मचारी गणेश चव्हाण यांना मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. अशा वसुली दाव्याची रक्कम वसुलीसाठी अनेकदा थकबाकीदार मालकाची मालमत्ता जप्त करून किंवा विकून वसूल करण्याची प्रक्रिया देखील त्यात सामील आहे. सदरची रक्कम अदा करण्याची जबाबदारी नियोक्ता ठेकेदार यांची असली तरी मूळ मालक म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासनाची देखील मुख्य जबाबदारी आहे. अशा लबाड ठेकेदारांना महानगरपालिका प्रशासनानं काळे यादीत टाकावं आणि अशा प्रकारे कामगारांची पिळवणुकी करणाऱ्या संबंधित विभागाचे अधिकारी यांना देखील जबाबदार धरून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्रमिक जनता संघ युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती हद्दीतील अनधिकृतपणे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या बेवारस वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येते. आज करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान 19 बेवारस वाहनं जप्त करण्यात आली. तसंच फुटपाथवरील अतिक्रमण देखील हटवून फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करण्यात आले. लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्रभागात रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या बेवारसी वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या होत्या.
सदरची कारवाई आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे, पोलीस विभाग, वाहतूक विभाग आणि ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. आज लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समितीतील महात्मा फुले नगर, कोरस रोड, वेदांत कॉम्प्लेक्स याच्या समोरील रस्ता, यशोधन नगर, लोकमान्य बस डेपो परिसरातील अतिक्रमण आणि बेवारस वाहनांविरुद्ध एक विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत 4 चाकी 4, 3 चाकी 3 आणि 12 दुचाकी अशी एकूण वाहनं बाटा कंपाऊंडमध्ये जप्त करण्यात आली. यासोबतच परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटवून नागरिकांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. या 3 आणि 4 एप्रिल या 2 दिवशी एकंदर 16 बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान मार्च महिन्यात प्रभाग समिती अंतर्गत एकूण 32 बेवारस वाहनावर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं यावेळी दिली. या मोहिमेमुळे वाहतूक सुलभ होण्यास तसंच सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्यास मदत होत असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान उभारल्या जाणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला कोपरी चेंदणी असं नाव देऊन ठाण्यातील मूळ भूमिपुत्रांच्या त्यागाचा सन्मान करावा अशी आग्रही मागणी ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत रवींद्र सिनकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला आणि महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रखडलेला मेट्रो मार्गिका 9 दहिसर काशीगाव प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. या मार्गिकेच्या लोकार्पणामुळं मुंबई आणि MMRमधील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळाली असून लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मेट्रो मार्गिका 9 लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. दहिसर ते काशीगाव दरम्यान 4.4 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा सुरू झाल्यानं मीरा भाईंदर आणि काशीगाव परिसरातील नागरिकांना मोठाच दिलासा मिळणार असून पुढील 4.3 किलोमीटरचा टप्पा सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत असून त्याचं सुमारे 96% काम आता पूर्ण झालंय आणि तो देखील याच वर्षी सुरू होणार आहे. त्यामुळं मुंबई आणि MMR जोडण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. याशिवाय वडाळा, गायमुख, भाईंदर या नव्या मेट्रो मार्गाच्या कामाला देखील सुरुवात झाली असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि MMRमध्ये एक सुसंगत असा लूप तयार होणार आहे. त्यामुळं कल्याण, नवी मुंबई, तळोजा यासारख्या भागांना देखील प्रभावी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. महिलांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असून दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मोठाच बदल घडणार आहे. नागरिकांना वेळेत कामावर पोहोचणं आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणं शक्य होणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. दहिसर ते काशीगाव हा टप्पा सुरू झाल्यामुळं मीरा भाईंदर परिसर मुंबईशी अधिक घट्ट जोडला गेला असून पुढील टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही जोडणी आणखीन बळकट होणार आहे. एकूणच मुंबई आणि MMRला एकसंध करणारा हा प्रकल्प भविष्यातील शाश्वत आणि वेगवान वाहतूक व्यवस्थेकडे टाकलेलं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा.
यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आंतरजातीय विवाह केल्यानं ठाणे शहरात राहणाऱ्या एका जैन कुटुंबावर समाजानं सामाजिक बहिष्कार घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी सदर कुटुंबानं पोलीस यंत्रणेसह सरकार दरबारी खेटे घालून देखील न्याय मिळत नसल्याची माहिती ॲडव्होकेट सागर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोहनलाल छबीलाल जैन असं या बहिष्कृत कुटुंब प्रमुखाचं नाव आहे. ते नामदेववाडी पाचपाकाडी इथं वास्तव्यास असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गेल्या 4 महिन्यापासून या बहिष्काराचा सामना करावा लागतो. ॲडव्होकेट सागर कदम आणि सोहनलाल जैन यांनी सांगितलं की श्री बिसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाज हा ट्रस्ट स्थापन करण्यामागे समाजाचं कल्याण आणि धार्मिक सांस्कृतिक चळवळ चालवणं हा उद्देश होता. मात्र या ट्रस्टचे अध्यक्ष महावीर धुलीचंद टाया यांनी या उद्देशालाच हरताळ फासला आहे. जानेवारी 2024मध्ये दिगंबर पंथाचे सोहनलाल जैन यांचा मुलगा दिव्येश याचं लग्न 30 नोव्हेंबर 2025 रोजी श्वेतांबर समाजातील सलोनी राजेश शहा या मुलीशी ठरलं होतं. मात्र या आंतरजातीय विवाहाला श्री बिसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाज 56 बागडचे अध्यक्ष महावीर टाया आणि संस्थेच्या अन्य सदस्यांनी दिगंबर पंथाव्यतिरिक्त अन्यत्र सोयरी करण्यास विरोध केला. या विरोधाला सोहनलाल जैन यांनी न जुमानता विवाहाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळं संतापलेल्या टाया आणि त्यांच्या सहकार्याने भांडूप इथल्या जैनम हॉलमध्ये 24 ऑगस्ट 2025 रोजी एक बैठक बोलावून दिगंबर जैन समाजाव्यतिरिक्त लग्न करणाऱ्या या कुटुंबावर बहिष्कार घालण्याचा सामाजिक कायदा केला. या कायद्यानुसार जो बहिष्कृत कुटुंबाला आपल्या कार्यक्रमात बोलवेल त्याला देखील बहिष्कृत करण्याचा नियम करण्यात आला. त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोहनलाल यांच्या घरातील लग्न समारंभास उपस्थित राहणाऱ्या दिगंबर जैन समाजातील नागरिकांना दंड आणि बहिष्कार अशी दुहेरी शिक्षा भोगावी लागेल अशी घोषणा सोहनलाल यांच्याच उपस्थितीत करण्यात आली. तसंच कुणाला आमंत्रण पत्रिका दिल्यास नग्न करण्याची धमकी सोहनलाल यांना देण्यात आली. तर 30 नोव्हेंबर रोजी दिव्येश आणि सलोनी यांचा विवाह लग्नविधी संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या लोकांना माफीपत्र देण्यास लावून 11,000 रुपये दंडाची रक्कम भरण्याचे आदेश व्हॉट्सॲप ग्रुपवर देण्यात आले. या प्रकरणी सोहनलाल जैन यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याचं ॲडव्होकेट सागर कदम यांनी सांगितलं. कोकणची संस्कृती परंपरा यांचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं या उद्देशानं 12% फाउंडेशन प्रस्तुत सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ ठाणे आणि जनार्दन सीताराम घोगरे स्मृती वृद्धाश्रम वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यात पहिल्यांदाच कोकणची लोकधारा प्रथा परंपरेचा मानबिंदू हा कलाविष्कार रविवार 12 एप्रिल रोजी सादर होणार आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे अशी माहिती नगरसेवक तथा 12% फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप 12% यांनी दिली आहे. या प्रसंगी व्ही.सी. म्हात्रे यांना जीवन गौरव पुरस्कार 2026, कमलेश प्रधान, सचिन मोरे, अतुल बालावलकर, डॉक्टर शंकर परब यांना कोकण भूषण पुरस्कार 2026 प्रदान करण्यात येणार आहे. तर सौरभ गुप्ता यांना विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी सेलिब्रिटींचं विशेष आकर्षण असणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून सूत्रसंचालन जान्हवी सावंत करणार आहेत. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केलं आहे. उघड्या नाल्याच्या दुर्गंधीनं झोप उडालेल्या हिरानंदानी मेडोज परिसरातील हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार असून PPP तत्वावर हा नाला बंदिस्त करून त्यावर चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आता तयार करण्यात येणार आहे. आमदार संजय केळकर यांनी नुकतेच ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हिरानंदानी मेडोजमधील इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांचं आरोग्य उघड्या नाल्यामुळं आता धोक्यात आलं आहे. सुमारे 300 फूट उघड्या नाल्यामध्ये
STPचं पाणी जात असल्यानं दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरून नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलंय. शिवाय रात्रीची झोपही उडाली आहे. याबाबत इथल्या नागरिकांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं होतं. त्यावेळी केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना देखील सुचवल्या होत्या. त्यानुसार सोमवारी केळकर यांनी या नाल्याची पाहणी केली. या नाल्यावर PPP तत्वावर स्लॅब टाकून त्यावर चार्जिंग स्टेशन उभारण्याची सूचना केळकर यांनी केली. त्यामुळे परिसर दुर्गंधीमुक्त होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. शिवाय PPP तत्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्यानं महानगरपालिकेवर आर्थिक बोजा येणार नाही. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार लवकरच हा प्रस्ताव तयार करण्यात येऊन या कामाला गती मिळेल आणि रहिवाशांना दिलासा मिळेल, अशी माहिती केळकर यांनी दिली. ठाणे गौरव पुरस्कारानं सन्मानित शिवसमर्थ विद्यालयातील विद्यार्थी प्रिय शिक्षिका आणि श्री समर्थ सेवक मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती लीला श्रोत्री यांनी 2 एप्रिल 2026 रोजी 100व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्तानं संस्थेच्या वतीनं त्यांचा 5 एप्रिल रोजी गौरव सोहळा श्री हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. 22 वर्षाच्या सेवेनंतर श्रोत्रीबाई निवृत्त झाल्या असल्या तरी आज तागायत त्या बाह्य परीक्षा, विविध उपक्रम, संस्कृत शिक्षण, गरीब विद्यार्थ्यांना मदत अशा विविध बाबींमधून अजूनही संस्थेत आणि शाळेत सक्रिय आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती असून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. वयाच्या 100रीत देखील सक्रिय असणाऱ्या अशा प्रेरणादायी ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला मानवंदना देण्यासाठी श्री समर्थ सेवक मंडळानं हा देखणा सोहळा आयोजित केला होता. फुलांच्या वर्षावात आणि लेझिमच्या खणखणाटात उत्सव मूर्ती श्रोत्रीबाईंचं आगमन झालं. अतिशय प्रसन्नपणे स्वागत स्वीकारून बाई व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या. त्यानंतर समर्थसेवक मंडळातर्फे त्यांची धान्य तुला करण्यात आली. तर माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी दान केलेल्या पुस्तकांची बाईंची ग्रंथ तुला देखील करण्यात आली. सदर धान्य आणि पुस्तकं आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दान करण्यात येणार आहेत. सत्काराला उत्तर देताना उपस्थितांशी संवाद साधून आपल्या निरोगी जीवनशैलीचं मर्म त्यांनी उलगडून दाखवलं. बाईंना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थितांनी एकच गर्दी केली होती. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मेट्रो मार्गिका 9 प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती. ठाण्यात पहिल्यांदाच कोकणची लोकधारा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव. आणि ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्य नगर, सावरकर नगर परिसरातील बेवारस वाहनांवर कारवाई. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.
तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.